नमस्कार. तर स्नेक बाईट म्हणजे काय? स्नेक बाईट म्हणजे साप चावणे. साप चावल्यानंतर काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे? भारतामध्ये जवळपास 300च्या आसपास सापाच्या जाती भेटतात. त्याच्यामध्ये 256 जाती नॉन पॉयझनस आहेत आणि फक्त 13 पॉयझनस आहेत. त्या 13मध्ये कॉमनली कोब्रा आहे, किंग कोब्रा आहे, केरिट आहे, वायपर्स आहेत, या जाती आहेत. तर सपोज तुमच्यासमोर साप कोणाला चावला असेल तर तुम्ही काय करणार? आणि आता सध्या समाजामध्ये काय करतात साप चावल्यानंतर आणि कितपत चुकीचं आहे हे जाणून घेऊया. तर नंबर 1, साप चावल्यानंतर चावलेल्या जागेवर तोंडाने सक करून त्याचं विष काढण्याचा प्रयत्न करणे. जो त्या विषाला सक करत आहे त्याला विषबाधा लवकर होऊ शकते. नंबर 2, धारदार वस्त्राने त्या चावलेल्या जागेवर कट मारणे किंवा ती जागा कट करून टाकणे. याच्यामुळे पेशंटला इंजुरी होऊ शकते आणि याचा विषापासून वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. नंबर 3, ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्याच्या डिस्टल वरच्या साईडला दोरीने किंवा कपड्याने बांधणे. कपड्याने बांधल्याच्या नंतर समोर जो ऑक्सिजन सप्लाय आणि ब्लड सप्लाय होणार आहे तो बंद होऊन जाईल आणि त्या जागेला जास्त डॅमेज होण्याची शक्यता आहे. पेशंटला दारू पाजवणे, झाडाचा पाला पाजवणे. पेशंटला दारू पाजवल्यामुळे सापाच्या विषाचा प्रसार जास्त लवकर होईल. त्याच्यामुळे दारू पाजवायला नाही पाहिजे आणि झाडाचा पाला पाजवून पेशंटला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. त्याने विषाचा प्रभाव पेशंटला बाबाकडे किंवा मंत्रोपचार करण्यासाठी घेऊन जायला नाही पाहिजे. मंत्रोपचाराने सापाचं विष कधीच उतरत नाही. तर साप चावल्याच्या नंतर पहिल्यांदा पॅनिक व्हायचं नाही आहे, पेशंटला घाबरू द्यायचं नाही आहे, धीर द्यायचं आहे. पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी साप चावलेला आहे ती जागा आपल्याला मोबिलाइज करायची नाही आहे. त्या जागेला स्प्लिंट लावायचा आहे की जेणेकरून ती जागा हलली नाही पाहिजे आणि विषाचा प्रसार होणार नाही जास्त. स्नेक वेनम काय असतं? स्नेक वेनममध्ये सापाच्या विषामध्ये टॉक्झिक एन्झाईम्स असतात. तर ते एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये जाऊन सेलचा डेथ करतात. एक सेल डेथ करायला सुरू करतात. त्याच्यामुळे पेशंटचा डेथ होते. अँटीस्नेक वेनम म्हणजे काय? अँटीस्नेक वेनम म्हणजे सापाच्या विषापासूनच केलं जातं अँटीस्नेक वेनम. ज्या मेन प्रजाती आहेत, जास्त विषारी असणाऱ्या मेन प्रजाती आहेत, त्यांचं विष काढून ॲनिमलला इंजेक्ट केलं जातं आणि ॲनिमलला इंजेक्ट केल्याच्या नंतर ॲनिमलच्या शरीरामध्ये त्याच्या अँटीबॉडी तयार होतात. मग त्या ॲनिमलचं ब्लड काढून घेऊन त्याच्यामधल्या अँटीबॉडी सेपरेट केल्या जातात आणि त्या अँटीबॉडी सेपरेट केलेल्यापासून अँटीस्नेक वेनम ASV बनवतात आणि ते ASV आपण ह्युमनमध्ये इंजेक्ट करतो. त्याच्यामुळे ह्युमनमध्ये जो विषाचा प्रभाव आहे त्याचा प्रभाव कमी करतो. त्याच्यामुळे पेशंटचा जीव वाचण्याचे चान्सेस जास्त असतात. साप चावल्याच्या नंतर होईल तेवढं लवकर आपल्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं आहे. कारण की आपण जेवढं लवकर हॉस्पिटलला पोहोचू तेवढ्या लवकर आपण पेशंटला अँटीस्नेक वेनम द्यायला सुरू करू आणि जेवढ्या लवकर अँटीस्नेक वेनम द्यायला सुरू होईल तेवढ्या लवकर पेशंटच्या शरीरामधील विषाचा प्रमाण आणि विषाचा प्रादुर्भाव कमी व्हायला सुरू होईल. आपण त्या पेशंटचे प्राण वाचवू शकू. आणि जर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.